सत्ता स्थापनेत माजी खासदार संजय काका पाटलांची आम्हाला छुपी मदत, जयंत पाटलांचा गौप्यस्फोट, पोलीस बळाचा आणि सत्तेचा वापर काही कामाला आला नसल्याची टीका केली. भाजप नेते चंद्रकांत पाटील हे माझे हितचिंतक असल्याचा लगावला टोला. सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपला जनतेने नाकारण्याचे चित्र होते, तरी देखील सत्ता स्थापनेसाठी भाजपने पोलीस यंत्रणा आणि सत्तेचा गैरवापर करण्यास सुरुवात केली. आमच्या विरोधात वेगवेगळी कोणी वक्तव्य जरी केली तरी आम्ही आमच्या उद्दिष्टाकडे वाटचाल करत होतो. काल आम्ही सत्ता स्थापन करू याबाबत शंका आली, त्यामुळे आम्हीच माजी खासदार संजय काका पाटील यांना भाजपकडे पाठवले. त्यांनी भाजपच्या गोटात काय हालचाली सुरू आहेत याची माहिती आम्हाला दिली असल्याचा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्यानंतर बोलताना केला. एक खासदार विशाल पाटील हे आमच्यासोबत उघड होते, दुसरे खासदार संजय काका पाटील छुपे राहून आमची मदत करत होते. आमच्यावर कोण काय टीका करते याकडे आम्ही कधी लक्ष दिलं नाही. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत मी काही बोलणार नाही, ते माझे हितचिंतक असल्याचा टोला त्यांनी यावेळेस लगावला आहे. नाही, असं आहे की आमच्या समोर कुणी काहीही बोललं तरी आम्हाला माहीत होतं की आम्ही उद्दिष्टापर्यंत पोचलेलो आहोत. त्यामुळं कुणाच्या कोणत्याही कारवाया कडे आम्ही लक्ष दिलं नाही. थोडंसं काल शंका आल्यावर आम्ही आमचा माणूसच तिकडं पाठवून तिकडची माहिती घ्यायची व्यवस्था केली. मी मगाशी सांगितलं तुम्हाला. त्यामुळे आम्हाला तिकडंही काय चाललं हे कळत होतं. त्यामुळे त्यांचेही आभार. एक खासदार, सध्याचे खासदार उघड आमच्यावर होते, पूर्वीचे खासदार तिकडं जाऊन तिकडनं आम्हाला माहिती देत होते, असं मला काही लोकांनी कानावर घातलं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.